नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल अशी चिकन चिल्ली, एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हे बघा चिकन घेतलेलं आहे. चिकनचे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत आणि हे मी स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे. चला आता पहिलं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट. इथे मी 1 चमचा इतकी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती आपल्या याच्यामध्ये घालायची. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर इथे मी घालणार आहे 1-1.5 चमचे इतकं लाल तिखट. आणि हे लाल तिखट जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही तो कमी सुद्धा घालू शकता. तर मी ते 1.5 चमचा घालते आणि ना कलर सुद्धा ना खूप छान येतो. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस. आता लिंबाचा रस घालण्याच्या ऐवजी तुम्ही इथे विनेगरचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे लिंबाचा रस घालते. बस पूर्ण आपण लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये 1 अंडं घालणार आहे. तर अंड्यामध्ये जे पिवळ्या कलरचा जो भाग असतो तो मी काढून घेणार आहे आणि हे व्हाईट आहे ते मी याच्यामध्ये वापरणार आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला चिकनला हे सर्व असं लावून घ्यायचं आहे. आणि चिकन चिल्ली आपण बनवणार आहोत ना एकदम मस्त होणार आहे एकदम. आणि अगदी ना हॉटेलला जशी मिळते ना अगदी तशीच ही आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो. हे बघा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे एकदम. हे बघा इथे आपण आता मिक्स करून घेतलेलंच आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे 1-2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर. आता हे थोडंसं आपण मिक्स करून घेणार. जसं चिकनला असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे 2 ते 3 चमचे आपल्याला घालायचं आहे मैदा. मी ते 2 चमचे घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला चिकनला असं लावून घ्यायचं आहे. आणि याच्यामुळेच ना आपले चिकन आहे ना एकदम मस्त क्रिस्पी होतं हा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घातल्यामुळे. हे बघा आता हे आपलं हे लावून झालेलं आहे. आता आपण तळून घेणार आहोत. तेल सुद्धा आपण इथे गरम करत ठेवलेलं आहे आणि आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे चिकनचे पीस आहेत छोटे छोटे ते आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला हे तळताना ना आपल्याला मीडियम टू फास्ट गॅसवर आपल्याला हे असं तळून घ्यायचं आहे. म्हणजे चिकन आहे त्यासाठी आपल्याला थोडा गॅस फास्ट करूनच हे असं चिकन आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता हे आपण छान असे तळून घेणार आहोत. एक साईड आपली झालेली आहे. आता दुसरी साईड सुद्धा आपण पलटून घेणार आहोत. एकदम मस्त एकदम क्रिस्पी होतात हे चिकन. त्यासाठी हाय टू मीडियम आपल्या गॅसवर असे तळून घ्यायचे. ही साईड सुद्धा आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. तरी बघा इथे मस्त अशी आपले चिकन आता तळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहेत. एकदम छान क्रिस्प सुद्धा आलेला आहे यांना. आता हे आपले रेडी झालेले आहेत. आता आपण मी मला काढून दाखवते. हे बघा वरची जी कोटिंग आहे ना ती जशीच्या तशीच आहे. पाहू शकता मस्त झालेले आहेत एकदम. आता दुसरी सुद्धा आपण असे आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता अशा प्रकारे ना सर्व चिकन आहे ना ते मी असं आता तळून घेणार आहे एकदम क्रिस्पी असं.
इथे आपलं चिकन रेडी झालं, तुम्ही पाहू शकता. मस्त असं रेडी झालेलं आहे. एकदम छान असं याला क्रिस्प सुद्धा आलेला आहे. चला आता मग पुढची प्रोसेस करूया. इथे पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपण तेल सुद्धा घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे एक 10-12 पाकळ्या मी ते लसूणच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. हे बघा, आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे थोडंसं. आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं सुद्धा मी बारीक असं बघा कट करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे बघा इथे मस्त असं आपलं परतून झालेलं आहे. हे बघा कलर सुद्धा चेंज आता झालेला आहे. आता मी इथे घेतलेला आहे कांदा. हे बघा कांद्याचे ना असे क्यूब्स करून घेतले आहेत. त्यानंतर सिमला मिरची इथे मी अशी लांब अशी कट केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशी क्यूब्स सुद्धा याचे करू शकता, जसे आपण कांद्याचे केले तसे, पण मला अशी मोठी आवडते त्यासाठी मी अशी मोठी कट करून घेतलेली आहे. आता 1 मिनिट फक्त आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, कारण की आपल्या मोठ्या गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हे बघा आता आपल्याला 1 मिनिट फक्त आपण परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही परतायचं आपल्याला. हे बघा इथे आपलं तर छान असं परतून झालेलं आहे. आता आपल्याला गॅस ना कमी करायचं आहे, म्हणजे एकदम कमी करायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये सॉस टाकून घेणार आहेत ते आपले. त्याच्यामध्ये पहिलं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिली सॉस 1 चमचा. तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर जे सोया सॉस सुद्धा घेतलेला आहे 1 चमचा. त्यानंतर टोमॅटो केचप. आता इथे मी सिमला मिरची आणि कांदा, आलं आणि लसूण घेतलेला आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची सुद्धा कट करून घालू शकता, पण मला नाही घालायचे म्हणून मी नाही घातलेली आहे, पण इथे तुम्ही मिरची घालू शकता. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्या इथे. तुम्ही पाहू शकता छान दिसतं एकदम. हे बघा आता आपल्या इथे व्यवस्थितच हे मिक्स करून झालेलंच आहे. आता आपल्या याला ना छान असं एक टेक्स्चर येण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे असं, म्हणजे कुठे गुठल्या वगैरे व्हायला नको. आता याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आता तुम्हाला चिकन चिली जितपत म्हणजे अशी थोडीशी जाडसर हवी आहे किंवा पातळसर हवी आहे, त्याप्रमाणे तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते अगदी. हे मिक्स करून घेणार आहोत आपण. तुम्हाला आणखीन हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी घालू शकता. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने ना अगदी घरच्या घरी मस्त अशी चिकन चिल्ली होऊन जाते. हे बघा इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे मिक्स करून. आता आपण जे चिकन करून घेतले आहेत ते आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचे. छान असे आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण याला कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. बघा मस्त दिसते एकदम, पाहू शकता तुम्ही. विकत आणून खाण्यापेक्षा आपण ना घरच्या घरी गरमागरम अशी चिकन चिल्ली बनवू शकतो. आणि वास तर खूप छान येतो, मस्तच येतो एकदम. हे बघा कशी छान दिसते एकदम. हे बघा आपली आता ही रेडी झाली आहे आणि मस्त मस्त ना एकदम गरमागरम अशी ना ही चिकन चिल्ली घ्यायची आणि मस्त अशी खायची. हे बघा
कारण गरम गरम खायलाच ना खूप छान लागते अगदी. बघा आपली तर रेडी झाली. आता आपण ही सर्व करणार आहोत. तर इथे आपली गरमागरम हॉटेल स्टाईल अशी चिकन चिल्ली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते, एकदम मस्त झालेली आहे आणि एक नंबर झालेली आहे. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा, कारण की मुलांना सुद्धा आपल्या या अशा गोष्टी आवडतात. तर आपण या घरच्या घरी सुद्धा बनवून त्यांना देऊ शकता. तर इथे आपली छान अशी डिश रेडी झालेली आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.